नमस्कार. माझं नाव वैभव आणि स्वागत आहे सगळ्यांचं आर 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 या चॅनलमध्ये. यामध्ये आपण विविध गोष्टींचा मानव शरीरावरती होणारा परिणाम आपण त्याचा अभ्यास करतो रिसर्च रिपोर्टद्वारे. तर ही जी रिपोर्ट आहे याचं नाव आहे जर्नल ऑफ आयुर्वेदा अँड होलिस्टिक मेडिसिन. आज आपण बघणार आहोत की सोन्याचा हा मानवी शरीरावरती काय परिणाम होतो. तर पहिले आपण बघूया की याचं इंट्रोडक्शन काय आहे. तर गोल्ड किंवा सोन्याचा जो उल्लेख आहे तो हिरण्य म्हणून आपल्याला वेदांमध्ये भेटतो. यजुर्वेदमध्ये तर सोन्याला खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अथर्ववेदमध्ये त्याला 100 वर्ष जगण्यासाठी असणारं एक द्रव्य असं त्याचा उल्लेख केलेला आहे. वेगवेगळ्या गोष्टी जे सुवर्णापासून बनतात त्यांचे नाव आहेत सुवर्णपात्र, सुवर्णभस्म, सुवर्णपर्पती. अशा प्रकारे खूप गोष्टी आहेत आणि त्यामध्ये त्याला खाण्याच्या पद्धतीमध्ये तूप, मधू या गोष्टींसोबत त्याला आपल्या शरीरासाठी वापरलं जातं. आणि विविध ठिकाणी सोन्याचा उल्लेख आहे जसं की रसजलनिधी आणि त्याच्यानंतर सुवर्णप्राशनचा पण उल्लेख केलेला आहे. सुवर्णप्राशनमध्ये समजा 1 महिन्यासाठी जर पुष्य नक्षत्रामध्ये जर लहान मुलाला जर सुवर्णप्राशन करण्यात आलं तर त्याला खूप परिणाम होतो आणि त्याची इम्युनिटी वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि जर 6 महिन्यांसाठी देण्यात आलं तर तो ज्या गोष्टी ऐकतो त्या देखील तो गोष्टी लक्षात ठेवू शकतो, असा याचा फायदा आहे. आता मटेरियल्स आणि मेथड्स म्हणजे कोणते साहित्य त्यात वापरले आहे ते आपण बघूयात. त्यात आपल्याला कळेल की आपण वेद आणि वेदांग ह्या पुस्तकांचा इथं अभ्यास केलेला आहे सोन्याच्या बाबतीमध्ये माहिती काढण्यासाठी. त्याच्यामध्ये हिरण्य आहेत, वेदास, हिरण्य तर नाव आहे, वेदास, उपनिषद, स्मृती. आणखी म्हटलं तर चरक संहिता जे की चरक याने लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितले की जीभ साफ करण्यासाठी त्यावेळेला सोन्याचे अवजार वापरले जात किंवा बस्ती नेत्र करण्यासाठी पण सोनं वापरलं जात आणि सोन्याच्या शीट्स बनवून ते आपल्या अंगावरती वापरल्या जात. त्यानंतर सुश्रुत संहिता पण आहे. सुश्रुत संहितामध्ये त्रिदोषारा असं त्यात नाव दिलेलं आहे किंवा विषापहम जो विषाला काटू शकतो किंवा काक्षुष्या असे ते नाव दिलेले आहे सोन्याचे, त्याचे उपयोग आहेत ते. त्यानंतर अष्टांग संग्रहमध्ये पण सोन्याचा उल्लेख आहे. त्यानंतर अष्टांग हृदयम याच्यामध्ये हृदयासाठी सोनं चांगलं आहे असं त्यात सांगितलेलं आहे. आणि विविध अजून खूप सारे साहित्य आहेत ज्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. भावप्रकाश निघंटूमध्ये देखील सोन्याचे बनलेले अवजार हे जीभ साफ करण्यासाठी वापरले जात होते असा याचा संदर्भ भेटतो आपल्याला. त्यानंतर खाली आपल्याला हा रकाना भेटेल. या रकानामध्ये आपल्याला असं दिसतं की एका साईडला सोन्यापासून तयार केलेली औषधी आहेत आणि दुसऱ्याच बाजूला आपल्याला दिसतं की ते कोणत्या बिमारींवरती काम करतात हे आपल्याला इथं दिलेलं आहे आणि त्या औषधांमध्ये सोन्याचा वापर केलेला आहे. आता सोन्याचा नजदीकच्या काळामध्ये काय त्याचा उपयोग आहे म्हणजे लेटेस्ट काय उपयोग आहे ते आपण बघूया. 1920मध्ये एम्पायर ऱ्युमॅटिझम काउन्सिल यांनी असं कन्फर्म केलं की सोनं जे आहे ते ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजेच रक्तातील वात यासाठी खूप इफेक्टिव्ह ठरू शकतो, खूप प्रभावशाली आहे. इम्युनोमॉड्युलेटर आणि अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट त्याच्याकडे आहे. याच्यामध्ये सुवर्णप्राशनचा उल्लेख केलेला आहे. क्लिनिकल आणि फार्मॅकोलॉजिकल स्टडीज जे आहेत त्यामध्ये इम्युनोमॉड्युलेटरी इफेक्ट त्याचा आपल्याला समजलेला आहे. त्यानंतर सुवर्णभस्म जे आहे ना त्याला तुपासोबत घेतलं जातं, तूप आणि मधूसोबत. तर ते लहान लेकरांना दिलं जातं. त्याच्यामध्ये पण मेन लेवल्स ऑफ इम्युनोग्लोब्युलिन्स हे वाढतात असं समजलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे बघूयात तर सोनं जे आहे ते कॅन्सर ठीक करण्यासाठी पण वापरलं जाऊ शकतं. कोलॉइडल गोल्ड प्रोव्हाइड सरफेस फॉर इझी कॉन्ज्युगेशन. तर कोलॉइडल गोल्ड म्हणजे त्याचं एक मिश्रण करून वगैरे त्याला वापरलं जातं कॅन्सर ट्रीट करण्यासाठी. आर्थरायटिस म्हणजे ते 1935मध्ये फॉरेस्टियर रिपोर्टेड की 6 वर्षांची स्टडी केली. त्यामध्ये RA ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये म्हणजे रक्ताच्या वातामध्ये खूप जास्त फायदा आपल्याला सोनं वापरल्यामुळे झालेला आहे. त्यानंतर पुढे बघितलं आपल्याला कळेल की फ्री रॅडिकल स्कॅव्हेंजिंग ॲक्टिव्हिटी ज्यावेळेला तणाव वाढतो त्यावेळेला फ्री रॅडिकल्स शरीरात वाढतात, त्यांना देखील बाहेर काढायचं काम सोनं करू शकतो. यात काही तांत्रिक घटक आहेत ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर सोन्याच्याबद्दल आपण बघायला गेलो तर मेंटल हेल्थमध्ये पण तो डिप्रेशन किंवा नैराश्य रिड्यूस करण्यासाठी किंवा त्याला कमी करण्यासाठी देखील सोन्याचा वापर केला जाऊ शकतो. तर पुढे बघितलं कॉग्नेटिव्ह कॅपॅसिटी म्हणजे चंटपणा, आपल्या डोक्याचा चंटपणा आहे. ॲब्राहम एट एल यांनी एक्सपोज केलं की सोन्यामध्ये ती क्वालिटी आहे, ते पोटेन्शियल आहे की तो ब्रेनचा जो आपल्या मेंदूचा जो काम असतं ते देखील तो खूप चांगल्या प्रमाणे करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो. आणि आयुर्वेदामध्ये पारा म्हणजे मर्क्युरीपासून सोनं तयार करता येते याचा विधी पण दिलेला आहे.
ज्याला कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये आपण बघू शकतो. अदरवाईज आपण असं म्हणतो की बाबा सोनं जमिनीतून निघतं, पण नाही, सोनं आपण तयारही करू शकतो असं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये. आणि पुष्य नक्षत्रामध्ये आपण सोन्याचं प्राशन करतो, त्याला आपण सुवर्ण प्राशन म्हणतो, जे लहान लेकरांनी जरूर केलं पाहिजे, नक्की केलं पाहिजे. आणि जर आपण अशुद्ध सोनं जर वापरलं तर आपल्याला त्याच्यापासून विषबाधा देखील होऊ शकते. तर सारांश काय आहे, तर खूप गोष्टींमधून असं कळलेलं आहे की सोनं जे आहे ते परत खूप बिमारींवरती कामाला येऊ शकतं. त्यामध्ये लेहनं म्हणजे सप्लिमेंटरी फीड्स म्हणून त्याला वापर करतात, सुवर्णप्राशन त्याचं करतात. त्यानंतर पौष्टिकतेसाठी वापर होतो, मेटाबॉलिझम वाढीसाठी, डेव्हलपमेंटसाठी, फिजिकल स्ट्रेंथसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठीचा वापर होतो. इम्युनोमॉड्युलेटरचं काम करतो, अँटी इन्फ्लेमेटरीचं काम करतो, फ्री रॅडिकल शरीराच्या बाहेर काढतो आणि कॅन्सरवरती, आर्थरायटिसवरती आणि अस्थमावरती काम करतो, मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करतो आणि कॉग्नेटिव्ह कॅपॅसिटी ऑफ द ब्रेन किंवा कॉग्नेटिव्ह फंक्शन ऑफ द ब्रेन पण इम्प्रूव्ह करतो. अशा प्रकारे आपण सोन्याचे उल्लेख, त्याचे नजीकच्या काळामधील फायदे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर सुवर्ण प्राशन करणे लहान लेकरासाठी जसं की 1 महिन्यापर्यंत आणि 6 महिन्यापर्यंत अत्यंत उपयोगी आहे. आणि सुवर्ण हे खूप बिमारींमध्ये कामाला येतं हे आपल्याला याच्यातून समजतं. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या टॉपिकसोबत.